युवा उत्सव इंडिया @2047 या कार्यक्रमाचा प्रारंभ पंजाबमधल्या रोपड इथून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज झाला। युवा वर्गानं राष्ट्र घडवण्यामध्ये तसंच देशाचा विकास, संस्कृती आणि मूल्य संवर्धनामध्ये योगदान देण्याचं ठाकूर यांनी युवा वर्गाला आवाहन केलं। सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आणि युवा राष्ट्र असलेल्या भारताला पुढे घेऊन जाण्याचं सामर्थ्य युवा वर्गात असून यावर जगाचा विश्वास आहे, असं ठाकूर म्हणाले। स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपल्याला भारताची कला, संस्कृती, साहित्य, वारसा आणि मूल्य यांसारख्या समृद्ध परंपरा तळागाळापर्यंत पोहोचवायच्या आहेत, असं आवाहन ठाकूर यांनी युवा वर्गाला केलं। अनेक क्षेत्रांमध्ये युवा वर्गाच्या सामर्थ्यामुळेच भारत उत्तरोत्तर प्रगती करत आहे, असं ते म्हणाले। युवा उत्सवाच्या पहिल्या टप्प्यात 4 ते 31 मार्चपर्यंत देशातल्या 150 जिल्ह्यांमधल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये युवा उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। जळगावसह देशात इतर 12 ठिकाणी सुद्धा युवा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यातला युवा महोत्सव आयोजित केला जात आहे। यामध्ये जळगाव, सोलापूर, मुंबई, सिंधुदुर्ग, अमरावती, बीड, जालना, नागपूर, धाराशिव, रत्नागिरी, सांगली, सातारा, परभणी, गोंदिया, हिंगोली आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे। मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 5 तारखेला या महोत्सवाला सुरुवात होईल। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी नेहरू युवा केंद्र संघटना आणि केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालय 24 फेब्रुवारी ते 31 मे दरम्यान युवा उत्सव आणि युवा संवाद आयोजित करत आहे।